नमस्कार मंडळी. कधीकधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे प्रेम असतं, पण त्यासोबत भीतीही तितकीच असते. अमोलीच्या आयुष्यात सध्या हाच काळ सुरू आहे. एका सैनिकाची बायको असण्याचा अभिमान आणि त्याचवेळी त्याच्या सुरक्षिततेची काळजी. दूर बर्फाच्या डोंगरांमध्ये जिथे श्वास घेणं सुद्धा कठीण आहे, तिथे महेश आपली ड्युटी पार पाडतो आहे. आणि इथे त्याच्या एका फोनसाठी कुटुंब दिवस मोजत बसलं आहे. पण आज येणारा एक फोन त्यांच्या आयुष्याला कायमचं बदलून टाकणार आहे. तर पाहूया अमोली भाग 22. त्या दिवसानंतर 2 दिवसांनी पुन्हा महेशचा फोन आला आणि त्याने तो आता चढायला सुरुवात करणार आहे हे त्याच्या घरच्यांना कळवले. एकदा तो वरती चढायला की त्याला फोन करायला 8 ते 15 दिवसांचा कालावधी लागेल, हेही त्याने सांगून ठेवलं, म्हणजे घरचे वाट बघणार नाही. त्यानंतर त्याने अमोलीला सुद्धा कॉल करून त्याला आवडतात तशा प्रकारच्या प्रेमाच्या गप्पा मारल्या. आज त्याला वरती चढून 10 दिवस झाले होते. नाही म्हटलं तरी त्याचा फोन नाही आल्यामुळे घरच्यांना थोडी काळजी लागलेली होती. अमोलीची मामे सासूबाई सुद्धा त्यांच्या घरी निघून गेल्यामुळे तिच्या सासूला जरा जास्तच एकटं एकटं वाटत होतं. अमोलीला सुद्धा आता या नात्याची जास्त ओढ लागल्यामुळे तिला पण त्याची काळजी वाटत होती. ती तिचं काम झाल्यावर एकट्यात बसून त्याचाच विचार करायची आणि देवाला विनवणी करायची की त्याला सुखरूप ठेव. अरे सगळ्यांनी इथे येऊन बसा, महेशचा मेसेज आला होता. तो 10 मिनिटात सॅटेलाईटवरून व्हिडिओ कॉन्फरन्सने आपल्याशी बोलणार आहे. तिचे सासरे घाईघाईत घरी आले आणि त्यांनी दरवाजातून आवाज देत त्या दोघी सासू सुनांना सांगितलं. तसं त्या दोघी पण पटकन तिथे येऊन बसल्या. बसता बसता अमोलीने हळूच तिचा हात तिच्या केसांवरून फिरवून तिचे केस व्यवस्थित केले. आई पप्पा कसे आहात तुम्ही? महेश व्हिडिओ कॉन्फरन्सवरून कॉल करणार असल्याने अमोलीने त्याचा असलेला लॅपटॉप कपाटातून काढून आणला. तिला या सगळ्यांची माहिती असल्यामुळे तिने पहिलेच सर्व अरेंजमेंट करून ठेवली. कसे असणार सोन्या, तुझी खूप आठवण येते रे, त्याची आई म्हणाली. तसं तो तिकडे गालात हसला आणि नजर वर करून त्याने एकदा मागे उभ्या असलेल्या अमोलीकडे बघितलं. तिचे सुद्धा डोळे त्याला त्या व्हिडिओवर बघून पाणावले होते. मला सुद्धा तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते आणि म्हणूनच तर, तो बोलता बोलता थांबला आणि त्याने एक मोठा श्वास घेतला. काय झालं, तुला काही त्रास होतो आहे का, त्याच्या वडिलांनी काळजीत विचारलं. नाही, पण हे ठिकाण खूप उंच असल्यामुळे इथे ऑक्सिजनची लेव्हल कमी आहे, त्यामुळे केव्हा केव्हा असं धाप लागल्यासारखं होतं. तो पूर्ण पांढऱ्या रंगाच्या उलन कपड्यांमध्ये स्वतःला लपेटून बसला होता. त्याचा चेहराच काय तो इथे सगळ्यांना दिसत होता. त्याच्या मागे असलेला पांढरा शुभ्र बर्फ आणि पांढरा शुभ्र आपला मुलगा बघून त्याच्या आईवडिलांना अजूनच भरून येत होतं. मग तिथे जेवणाचं वगैरे काय कसं करतात, त्याच्या वडिलांनी विचारलं. अमोली तर शांतपणे फक्त त्याला डोळे भरून बघत होती. इथे जेवणाची तशी थोडी अडचण असते, पण सरकारने आमच्यासाठी ताजी फळं आणि भाज्यांचा पुरवठा जसा शक्य होईल तसा केलेला असतो. आणि आधीच शिजवलेले पॅक केलेले अन्न, ते सुद्धा विशेषतः डिझाईन केलेले अन्न पॅकेज जे थंड वातावरणातही ताजे राहतात त्यात पाठवून देतात. काही तर आम्ही खालून येतानाच आमच्या पाठीवर असलेल्या मोठ्या बॅगमध्ये घेऊन आलो आणि जशी गरज पडेल तसं पाठवण्याची व्यवस्था सरकार करते. चॉकलेट, ड्रायफ्रूट आणि एनर्जी बार यांसारखे ऊर्जा निर्माण करणारे पदार्थ यांचा विशेष प्लॉट कालच आला आहे. त्याने सुद्धा त्या सगळ्यांच्या मनातली शंका काढण्याचा प्रयत्न केला. अमोली जरी दुरून बोलत नसली तरी सुद्धा तिच्या मनात काय चालू आहे याचा त्याला थोडा अंदाज येतच होता. आणि हे बघा, हे प्री कुक पॅकेट आहे
असे पॅकेट संपण्याआधीच पोहोचवण्याची व्यवस्था हेलिकॉप्टरने किंवा ज्या गाड्या खालून वर येत असतील त्या गाड्यांनी केली जाते. या पॅकेटमध्ये वरण भात, भाजी चपाती असे पूर्ण जेवण भरलेलं असतं. आणि जर आमची कोणत्या लांबच्या भागातही ड्युटी लागली तरी आम्ही हे तिथे सहज पॅकेट फोडून खाऊ शकतो. आई वडिलांना काय, त्यांचा मुलगा 2 वेळ व्यवस्थित जेवला म्हणजे त्यांच्या मनाला समाधान. बाळा, तुझ्या चेहऱ्यावरती हे बारीक बारीक काय झालं? आईच्या डोळ्यांना मुलाचा त्रास दिसणार नाही असं थोडीच होईल. अगं, इथे थंडी खूप आहे ना, तर स्किनवर त्याची रॅश येते आहे. बरं, मी काय म्हणतो, मी आता हा जो व्हिडिओ कॉल केला हा पहिला आणि शेवटचा. यानंतर साधा सॅटेलाईट कॉल करत जाईल. इथे मोबाईल नसतो. 15-20 दिवसांनी जर खाली उतरायला मिळालं तर तिथून मात्र मी मोबाईलवरून सगळ्यांशी बोलत जाईल. त्याने सांगितलं. तसं त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा होकार दिला. मग थोडं अजून बोलणं झाल्यावर त्याने फोन ठेवला. चला, पोरगा व्यवस्थित आहे हेच खूप झालं, त्याचे वडील म्हणाले. हो ना, मी तर देवापुढे साखर ठेवते. असं म्हणत त्याची आईसुद्धा लगेच किचनकडे वळली. मग अमोलीसुद्धा तिच्या रूममध्ये गेली. असेच 2 महिने निघून गेले. अमोली घरात राहून राहून कंटाळली होती. पण महेश लवकर परत येईल आणि नंतर काही महिन्यातच आपण त्याच्यासोबत तिकडे गेल्यावर काहीतरी करू असा विचार मनाशी करत ती आलेला दिवस लोटत होती. तिची सासू तोंडाने फटकळ असली तरी दिवसभर तिच्या बाहेर ओसरीवर बसूनच गप्पा चालायच्या. त्यामुळे तिचाही काही अमोलीला त्रास नव्हता. जॅस्मिन आणि छोटी तिला न चुकता रोज फोन करायचे. महेश जेव्हा काही कामाने खाली उतरून यायचा तेव्हा तिच्या मोबाईलवर फोन करायचा. तेव्हाच काय ते त्याच्याशी बोलणं व्हायचं. नाहीतर इतर वेळेस त्यांचं फक्त त्याच्या आईवडिलांशीच बोलणं व्हायचं. आता ती सुद्धा महेशमध्ये गुंतत चालली होती. त्यामुळे जेव्हाही त्याचा फोन यायचा तिला भरून यायचं. फोन ठेवल्यावर ती थोडा वेळ रडून काढायची. केव्हा एकदा दिवस संपतील आणि केव्हा तो घरी परत येईल असा सारखा विचार तिच्या मनात यायचा. असंच एक दिवस संध्याकाळचं जेवण झाल्यावर तिचे सासरे खुर्चीवर बसून टीव्हीवर न्यूज बघत होते आणि तिच्या सासूबाई मागे बसून भाजी निवडत होत्या. मी काय म्हणते, आता 20 दिवस झाले महेशचा काही फोन आला नाही. काळजी वाटते हो लेकराची. अमोली किचनमधून वाटीत तांबूल घेऊन आली आणि तिने पहिले तिच्या सासऱ्यांना आणि मग तिच्या सासूबाईंच्या हातावर थोडा तांबूल दिला. येईल हो, त्याने सांगितलं आहे ना की तिथून तो सहज आपल्याला फोन लावू शकत नाही. जसा त्याला वेळ मिळेल तसा तो करेलच फोन. आणि तसंही आता दिवसच किती राहिले, लवकर तो आपल्यासोबत असेल. तिची सासू म्हणाली तसं तिच्या सासऱ्यांनी तिचं मन राखण्यासाठी उत्तर दिलं. तेवढ्यात मोबाईल वाजला. येणाऱ्या कॉलचा आवाज वेगळा असल्याने सगळ्यांना महेशचा फोन आल्यासारखं वाटलं. तसं अमोलीसुद्धा किचनमधून पळतच दरवाजाच्या कोपऱ्यावर येऊन उभी राहिली. तिच्या सासऱ्यांनी चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आणत तिच्या सासूकडे बघितलं आणि त्यांनी फोन उचलला. हां हां, मीच बोलतोय. काय? नाही हो, हे शक्य नाही. हो, नाव तेच आहे, पण तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. नाही नाही, तुम्ही व्यवस्थित बघा. हो, नाही नाही, मी तर आता. अरे देवा. तिचे सासरे छातीला हात लावत जमिनीवर कोसळले आणि तो त्यांच्या हातातला मोबाईल तिथेच खाली पडला. कधीकधी एक फोन कॉल फक्त आवाज नसतो, तो एखाद्या आयुष्याचं वळण ठरवतो. ज्याची वाट बघत होतो तोच कॉल अचानक भीतीत बदलला. महेशचा फोन आहे असं वाटलं, पण त्या कॉलने जे ऐकवलं त्याने एका कुटुंबाचा श्वासच रोखून धरला. अमोलीचं आयुष्य आता कोणत्या दिशेने जाणार? महेश खरंच सुरक्षित आहे का? आणि तिच्या सासऱ्यांना नेमकं काय झालं?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागात उलगडतील. जर तुम्हालाही हा भाग मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच हृदयाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.